महिला बचत गटाची स्थापना व व्यवस्थापन योग्य पद्धतीने करून स्वतःच्या उत्पादनासाठी एक ब्रँड नेम तयार करणाऱ्या दिशा जिल्हा बचत गटाचं कार्य खरोखरीच कौतुकास पात्र आहे। बचत गटांनी आधुनिक तंत्राचा वापर करत बदल स्वीकारावेत। बचत गटांनी आता स्वयंप्रेरणेने आपल्या वस्तूंचं मार्केटिंग करायला शिकलं पाहिजे, असा सूर या प्रदर्शनाच्या वेळी उमटला। बुलढाणा जिल्हा बचत गट फेडरेशनच्या वतीने टिळक नाट्य मंदिराच्या प्रांगणात 2 दिवसीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। अर्थक्रांती प्रतिष्ठानचे यमाजी मामलकर व इतर मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केलं। दरम्यान महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी सत्काराला उत्तर देत आपल्या भावना व्यक्त केल्या। जिल्हाभरातील महिला उद्योजकांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून आपली उत्पादनं या ठिकाणी सादर केली। ग्रामीण भागातील महिलांनी देखील स्वयंरोजगार बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचं काम ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी हाती घेतलं आहे। या 2 दिवसीय प्रदर्शनामध्ये महिलांनी बचत गटामार्फत सुरू केलेल्या उद्योगांमधून निर्माण केलेल्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शनाला असंख्य नागरिकांनी भेट देऊन त्यांचं मनोबल वाढवलं। काल आम्ही दिनांक 1 आणि आज 2 फेब्रुवारी 2 दिवसांचं दिशा महिला उद्योजिका आणि बचत गटांची प्रदर्शनीचं आयोजन केलेलं होतं। काल अर्थपूर्ण मासिकाचे संपादक आणि पत्रकारिता क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय यमाजी मालकर यांच्या हस्ते या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं आणि कालपासनं आज 2 दिवस या प्रदर्शनीला झालेत। एक महिलांच्या निर्मितीचा, महिलांच्या कौशल्याचा, कर्तृत्वाचा एक चांगला उत्सव या ठिकाणी कालपासनं होतो आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की दिशा महिला बचत गट प्रदर्शनीच्या माध्यमातून आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की महिलांना त्यांच्या मालाला, त्यांच्या वस्तूला, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करून देता आली पाहिजे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता आलं पाहिजे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे, या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठीचं आमचं एक पहिलं पाऊल म्हणून मी या प्रयत्नाला म्हणेल आणि मला अतिशय आनंद होतोय की आमचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।